श्री स्वामी गगनगिरी महाराज सप्ताहात भक्ती रसाचा महासागर स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध। श्री स्वामी गगनगिरी महाराज हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण संगमनेर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे अलौकिक चैतन्य अवतरले आहे। या पवित्र सप्ताहात जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन सानिध्याने वातावरण अधिक मंगलमय झाले असून हजारो भाविकांनी उपस्थित राहून आध्यात्मिक आनंदाचा लाभ घेतला। यावेळी स्वामी श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना प्रवचन रूपी अमूल्य सेवा दिली। आपल्या रसाळ आणि प्रभावी वाणीतून त्यांनी श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या कार्याचा, तपश्चर्येचा आणि आध्यात्मिक महत्त्वाचा उहापोह केला। संतांचे विचार आणि संस्कार समाजाला योग्य दिशा देतात असे सांगत त्यांनी धर्म, संस्कृती आणि कर्तव्य, भक्ती आणि मानवी जीवनातील मूल्यांवर सखोल निरूपण केलं। स्वामीजींच्या विचारांनी भारावून गेलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रवचनाचा लाभ घेतला। संपूर्ण परिसर जय गगनगिरी महाराज आणि हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। भक्तिमय वातावरणात भाविकांना आध्यात्मिक समाधानाची अनुभूती मिळाली। विशेष म्हणजे अधिक मासाच्या पावन पर्वात आयोजित करण्यात येणाऱ्या या सप्ताहाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच विविध भागातून लाखो भाविक गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी येथे दाखल होत असतात। दर्शनाबरोबर भाविकांना प्रेमाने दिला जाणारा आमटी भाकरीचा महाप्रसाद हे या सप्ताहाचे विशेष आकर्षण मानले जाते। भक्ती, सेवा, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा संगम घडवणारा हा सप्ताह भाविकांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरत असून श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या कृपाआशीर्वादाने आणि संतांच्या मार्गदर्शनाने भक्तगण भक्तिरसात तल्लीन होत आहेत। या कुटुंबातला एक आम्ही घटक मानलेला आहे। आमची भारतीय सनातन संस्कृती हजारो वर्षापूर्वी निसर्गाला केवळ संसाधन म्हणून पाहत नाही, तर ती आम्हाला सर्वांना हा निसर्ग म्हणजे आपला नातेवाईक आहे हे जगाला शिकवते, ती दृष्टी देते। आज आपण बघा, ज्या भूमीवर, ज्या वातावरणामध्ये आणि ज्या भावनेनं एकत्र आलेलो आहोत ते पाहिलं की आपल्या लक्षात येईल जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग किती महत्वाचा आहे। कारण आज बघा, इथे एकाच वेळी अध्यात्म आहे, निसर्ग आहे आणि समाज जीवन सुद्धा आहे। याचा सुंदर संगम इथे घडलेला आहे। आजचा त्रिवेणी संगम मला वाटतं केवळ योगायोग नाही आहे, तर ती आहे विश्वविभूषित महायोगी परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या संकल्पाची दिव्य लीला असं मला वाटतं।